परवाना रद्द झालेला आहे आणि कोण नेमकं याच्यामध्ये पुढे घालते? महेश सहकारी साखर कारखान्याचा परवाना रद्द झालेला आहे आणि तो कॅमेरा करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आपल्या विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांनी एक खाजगी लायसन आणलेलं आहे आणि सहकारी साखर कारखान्याचे लायसन रद्द करून ते आणलेलं आहे. देशामध्ये पहिली केस अशी सहकारी साखर कारखान्याचं लायसन रद्द करण्याची ही भारतातली पहिली घटना आहे आणि तो कारखाना आता कशी सुरू झाले. आमची अशी मागणी होती 4 महिन्यापासून की आता कारखाना सुरू करायचा आहे आणि परवाना दिल्याशिवाय कारखाना सुरू होत नाही. तर त्यामुळं आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटलेलो आहे, सहकार मंत्र्यांना भेटलेलं आहे, केंद्रीय या खात्याच्या मंत्र्यांना पण भेटलेलं आहे, परंतु आणखी लायसन रिन्यू झालेलं नाही. त्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला की आंदोलनाच्या मार्गाने जाऊया आणि म्हणून ते धरणे आंदोलन या ठिकाणी जिल्हाधिकारी वाढवण्याचा समोर करण्यात आले. ऊस उत्पादक शेतकरी किती शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो? 15,000 या कारखान्याचे सभासद लोक आणि 6 तालुके कार्यक्षेत्र आहे. या भागामध्ये कार्यक्षेत्रामध्ये जवळपास 7 लाख टन ऊस उपलब्ध आहे. खाजगी कारखाने आजूबाजूला आहेत, परंतु आपल्या सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की खाजगी कारखान्याची एक काटामारी फार असते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यालाच ऊस घालण्याची लोकांची पसंती आहे आणि त्यामुळे हा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची आमची धडपड चालू आहे. तुमचा थेट आरोप कोणावर आहे नेमका आणि काय राजकीय हस्तक्षेप आहे? आणि दुसरा म्हणजे सुरेश रावने एक लायसन आणलेलं आहे, तो त्यांनी काही कामांची सुरू केलं नाही. आमचं म्हणणं असं आहे की मतदारसंघामध्ये ज्याला खाजगी साखर कारखाने काढायचे त्याने 2-3 किती काढा, आमचा त्याला विरोध नाही. परंतु सहकारी साखर कारखाना जो मागच्या पिढीतल्या लोकांनी उभा केलेला आहे, खूप कष्ट केलेले आहेत त्यांनी भागबंदी गोळा करताना मुडीत काढणं हे योग्य नाही आणि म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे. मी बँकेचं OTS केलेलं आहे. अनेक लोकांकडून पैसे गोळा करून बँकेला जवळपास 20-25 कोटी रुपये भरलेले आहेत आणि मध्येच ही अडचण आली. त्यामुळं या लोकशाही मार्गाने आणि चळवळीच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की लायसन मिळावं. चळवळ केल्यानंतर सरकारची ही गोष्ट लक्षात येईल. आज मी जिल्हाधिकाऱ्यांना मागच्या आठवड्यात भेटलो, त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही राज्याच्या साखर आयुक्ताशी बोला, केंद्रीय डायरेक्टर शुगर जे आहेत त्यांना बोला आणि शेतकऱ्यांची मागणी किती तीव्र आहे हे त्यांना सांगा. आजच्या आंदोलनामध्ये तुमची